तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ असेल तर तो आपण रमजान ईदवर व्हिडिओ केलेला आहे। तर ईदची जी काही डिझाईन असेल तर ती कशा पद्धतीने क्रिएट करायची, तिचं जे काही पीएनजी मटेरियल असेल आणि जो काही प्रोजेक्ट असेल तर ते सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व गोष्टी कलेक्ट करू शकता आणि त्याच्या पद्धतीने डाउनलोड करून तुम्ही डिझाईनसुद्धा या ठिकाणी क्रिएट करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आपण शॉर्ट क्रिएट करत आहोत, त्याच्यामुळे जास्त वेळ तुमचा नाही घेणार आहे आणि जो काही पासवर्ड असेल तर पासवर्ड तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल। त्याच्यामुळे जास्त इकडं तिकडं न फिरता डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये जावा आणि पासवर्ड घेऊन फाइल्स तुम्ही ओपन करून यूज करू शकता। तर मित्रांनो, आता जायचं आहे तुम्हाला इंस्टाग्रामला। तर इंस्टाग्रामला एक आपण थोडासा नवीन विषय या ठिकाणी चालू केलेला आहे। तर ही जी काही रील असेल तर ही रील या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर याच्यामध्ये जे काही नवीन शॉपचं लोकेशन असेल तर लोकेशन या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर लवकरच जे काही शॉप असेल तर ते आपलं चालू होणार आहे पूर्ण कामासोबत। तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी क्रिएट करायच्या राहिलेल्या आहेत। तर जी काही जर्नी असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करतोय। तर तुम्ही नक्की जाऊन या ठिकाणी बघू शकता आणि फॉलो वगैरे सुद्धा या ठिकाणी करू शकता, जेणेकरून तुम्हाला जे काही अपडेट्स असतील ते डेलीचं डेली मिळत राहतील। आणि जर काही अडचण वगैरे आली असेल तुम्ही ते सुद्धा माझ्यासोबत या ठिकाणी शेअर करू शकता। तर आयडीचं या ठिकाणी बघू शकता, अशा पद्धतीची आयडी आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉलो करू शकता। तर आता जायचं आपल्याला मटेरियल पाहण्यासाठी। तर मटेरियल या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीचं जे काही फोल्डर असेल तर ते आपण या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला। तर याच्यामध्ये जास्त पेजेस नाही, 3 ते 4 पेजेस आहेत। बॅकग्राऊंड जे असेल तर मी या ठिकाणी सर्व मर्ज गोष्टी करून दिलेल्या आहेत तुम्हाला, म्हणजे जास्त किटकिट या ठिकाणी तुम्हाला ठेवलेली नाही। त्याच्यानंतर मॉडेलचं नाव, त्याच्यानंतर एक रमजानीचं टेक्स्ट मी या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यासोबत छोटंसं टेक्स्ट, लोगो आणि जे काही फायनल आउटपुट असेल ते तुमच्या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता तुम्ही। तर पॉलिटिकल लोक असतील किंवा जर तुमचं काही बिझनेस वगैरे असेल ते, किंवा क्लासेस वगैरे, किंवा जे काही आपलं रेस्टॉरंट वगैरे असेल त्यांना सुद्धा तुम्ही हे डिझाईन या ठिकाणी सेल करू शकता। एकदम चांगल्या पद्धतीची डिझाईन आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहोत। तर आता जाऊयात आपण डिझाईन क्रिएट करण्यासाठी। तर सिम्पली मी या ठिकाणी पिक्सल लॅब ओपन करतोय। ओपन केल्याच्या नंतर सेम कॅनव्हास तुमच्याकडे सुद्धा येणार आहे, पण हा जो काही कॅनव्हास असेल हा चौकोन आहे, तर आपल्याला चौकोन न यूज करता अलग पद्धतीचा यूज करायचा। न्यू टेक्स्ट डिलीट केल्याच्या नंतर इथं यायचं तुम्हाला 3 डॉट इमेज साईजवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी येऊन तुम्हाला 5000 अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि जी काही हाईट असेल ही तुम्हाला 6000 सेट करून अशा पद्धतीने या ठिकाणी फायनल करायचं आहे। हे झाल्याच्या नंतर डबल चौकोन इथं यायचं आणि कलर्समध्ये जाऊन असं तुम्ही बॅकग्राऊंड या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। पुन्हा प्लसवर क्लिक करून फ्रॉमच्या गॅलरीवर यायचं, त्याच्यानंतर 3 डॉट ब्राउजच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, जे फोल्डर असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता रमजान ईदचं फोल्डर जे असेल ते फोल्डर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। तर हे फोल्डर तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर याच्यामध्ये एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे तुम्हाला, तर हे बॅकग्राऊंड तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। तुम्हाला सिम्पली अशा पद्धतीने बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं राईट क्लिक करा, सेटिंगच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला 100% करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही ही पेज या ठिकाणी लॉक करू शकता। पुन्हा एकदा गॅलरीवर क्लिक करा, इथं ब्राउजवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा जो काही पेज असेल मॉडेलचा तुमच्या, तर तो पेज तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा काय अशा पद्धतीनं। हा ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही मेन टेक्स्ट असेल आपण या ठिकाणी आपल्या डिझाईनमध्ये यूज करणार आहोत, तर हे टेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी यूज करून घ्यायचे काय अशा पद्धतीनं तुम्ही हे फिल या ठिकाणी करू शकता। त्यानंतर पुन्हा प्लेसवर क्लिक करून तुम्हाला इथं जायचं आहे आणि या ठिकाणी जे तुमच्या मॉडेलचं नाव वगैरे असेल किंवा तुम्ही जे काही टेक्स्ट वगैरे तयार केला असेल त्याचं नाव, नंबर, ID वगैरे, इंस्टाग्रामचे वगैरे जे काही डिटेल्स असतील ते डिटेल्स तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता। तर हे फिलिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी आता एक छोटंसं आपण मेसेज या ठिकाणी तयार केलेला आहे ईद निमित्तचा, तर तो जे काही मेसेज असेल तर तो आपल्याला या ठिकाणी ॲड करायचा आहे। काहीच अशा पद्धतीचं तुम्ही तो या ठिकाणी ॲड करू शकता। तर हा या ठिकाणी ॲड झाला आहे। हे ॲड झाल्याच्या नंतर सर्वात शेवटी आता तुम्हाला जे काही लोगो वगैरे असेल तर तुम्ही तो लोगो या ठिकाणी फिल करू शकता। तर काहीच अशा पद्धतीनं लोगो जे काय असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता एक 4 ते 5 पेजेस आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर याचे जे काही डिझाईन असेल ते लगेच या ठिकाणी तयार झालेले आहे। तर याचे जे काही असतील तर टेम्पलेट्स तुम्हाला भरपूर सारे गुगलवर्स किंवा जे फ्री पिक असेल त्याच्यावर किंवा पिंटरेस्टवर वगैरे पाहायला मिळतील। तर तुम्ही अशा पद्धतीचं डिझाईन करावं असं काही कंपल्सरी नाही आहे, पण अशा पद्धतीचं डिझाईन तुम्हाला एकदम चांगलं वाटेल किंवा याच्यामधून रेफरन्स घेऊन सुद्धा तुम्ही तुमच्या जे काही डिझाईन्स असतील ते क्रिएट करू शकता। तर जे काही पेजेस तुम्हाला दाखवले असतील त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जे काही पील फाईल असेल त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। आणि ज्यांनी कोणी पासवर्डसाठी इथपर्यंत आले असतील तर पासवर्ड तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळणार आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो पासवर्ड या ठिकाणी कलेक्ट करू शकता। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही, किंवा याच्यामध्ये जर काही तुम्हाला बदल हवे असतील किंवा जर काही तुम्हाला आवडलं नसेल किंवा जर काही विचारायचं वगैरे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन मला मेसेज करू शकता। इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सोबतच हा जो काही व्हिडिओ असेल आपण या ठिकाणी थांबूयात आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।